नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील अकाय स्थल पाहणार आहोत. औपचारिक देहित्वात जगतात्मभावनात माया संबंध राहित्यात अकायो ही परस्मृतः. सकाय योगी देह अभिमानरहित झाला असल्यामुळे त्याचे देहधारण औपचारिकच राहते, म्हणून तो जगदात्मभावयुक्त असतो. हे सर्व जग शिवाशी अभिन्न आहे, अशा चित्क्रियाशक्तीचे प्रकट रूप आहे असे जाणून प्रपंचामध्ये भेदबुद्धी होऊन माया संबंध रहित होतो. परस्य देह योगे अपि न देहाश्रय विक्रिया शिवस्येव यतः तस्मात् अकायोयम प्रकीर्तितः. विकाररहित सत्वगुण प्रधान अशा मायेमुळे शिव देहधारी असला तरी तो जसा शरीरापासून उत्पन्न होणाऱ्या काम क्रोध आदी विकारांनी रहित असतो, तसा हा परयोगी सुद्धा शिवसमान झाला असल्यामुळे देहाच्या विकारापासून तो अलिप्त राहतो. परलिंगे विलीनस्य परमानंद चिन्मये कुतो देहेन संबंधो देहिवत भासनम भ्रमः. परमानंद चित्रूप अशा परलिंगामध्ये त्या परयोग्याचे मन विलीन झाले असल्यामुळे त्याला देहसंबंध कसा उरणार, म्हणून तो वास्तविक अकायच होय. तरीही लौकिक जनांना भ्रमामुळे तो देहधारी भासतो, त्यामुळे तो शिवयोगी अकाय असूनही सकाय दिसतो. देहाभिमानहीनस्य शिवभावे स्थितात्मना जगत्येत शरीरं स्यात् देहेन एकेन का व्यथा. देहाचा अभिमान मुळीच शिल्लक नसल्यामुळे शिवयोग्याचे मन नेहमी शिवस्वरूपात रममान झालेले असते. हे सर्व जग शिवमय आहे, तसे शिवयोग्यालाही सर्व जगच आपले शरीर वाटत असल्यामुळे त्याच्या दृश्य अशा एका शरीराची त्याला कसलीच बाधा होत नाही. शिवज्ञानेकनिष्ठस्य नाहंकार भवभ्रमः न चेदिंद्रिय भव दुःखम त्यक्तदेहाभिमानिनः. शरीराचा अभिमान सोडलेल्या आणि मी शिवच आहे अशी दृढ भावना झालेल्या त्या परशिवयोग्याला परिच्छिन्न अशा शरीराविषयी अहंभाव उरला नसल्यामुळे त्या अहंकारापासून उत्पन्न झालेली मी ईश्वर नाही अशी भ्रांती असो अथवा इंद्रियजन्य दुःख असो त्याला मुळीच स्पर्श करीत नाही. न मनुष्योऽहं न देवोऽहं न यक्षो नैव राक्षसः शिवोऽहमिति यो बुद्ध्या तस्य किं देहकर्मणः. मी मनुष्य नव्हे, देव नव्हे, राक्षस नाही आणि यक्षही नाही, तर मी प्रत्यक्ष शिव आहे असे जो जाणतो त्या योग्याला शरीराची पीडा कशी होणार आणि कर्माची तरी बाधा त्याच्या ठिकाणी कशी निर्माण होईल, असं या स्थलामध्ये आचार्यांनी स्पष्ट केलेले आहे.